काल पत्रकार परिषद घेतली ते म्हणले की ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील 5 ते 6 महिन्यात त्यांना जेलमध्ये टाकण्याची शक्यता देखील वर्तवली. काय आता अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिले, संजय राऊतांचं उदाहरण पाहिले, त्यावर काही भरोसा नाही. रोहित पवार सुद्धा म्हणलं की आमच्याकडे 9 मंत्र्यांच्या फाईल आहेत भ्रष्टाचाराच्या आहेत. ते मला माहिती नाही, ही चौकशी काही माझी त्यांची भेट नाही. हे नाही पण आता जिथं आम्हा लोकांचं राज्य इथं नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. देशात ईडीची सत्ता ही भाजपच्या हातात आहे त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय आहे ह्याची आपल्याला प्रमाणे दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवापर असा कधी केला नाही. आणि तो करत असताना स्वतःच्या पक्षातल्या लोकांनी चुका केल्या असतील तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते शिवसेनेत प्रवेश करतात. ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती ते ठाकरे गटात दिसतं ना सुरू झालेलीच होती. त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात हसन शेख उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी गैरविवेक झाल्याचं तुम्ही लोकांनी वाचण्यात छापलं होतं. आता काही दिसत नाही, सगळं शांत आहे. सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे.